मंडळी, कधी गरम पाण्यामध्ये तुम्ही डांबर गोळी टाकून बघितली का? नसेल बघितली तर रिझल्ट बघा, तुमच्या समोर आहे. तुमच्या घरामध्ये जर खूप झुरळ झाले असतील आणि अगदी पालसुद्धा खूप येत असतील, संध्याकाळ झाली की अगदी घरामध्ये पाल दिसतेच आहे, किंवा रात्री लाईट बंद केला की पाल इकडे तिकडे फिरते, रात्री लाईट बंद केला की झुरळ अगदी बाहेर निघतात आणि तुम्ही खूप परेशान असाल, तर झुरळ आणि पालींसाठीचा हा एक जबरदस्त असा उपाय आहे. 2 उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ज्या टिप्स मी तुम्हाला बेसिक टिप्स सांगणार आहे ते संपूर्ण तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार आहे. असं भांडं घ्यायचं जे आपण फ्रिक्वेंटली बिलकुल किचनमध्ये यूज करत नाही, तसंच घ्यायचं. आता का तसं म्हणते मी समोर सांगणार आहे. आणि 1 ग्लास पाणी मी या पातेल्यामध्ये टाकलं आहे आणि त्यामध्ये फक्त 1 डांबर गोळी टाकायची आहे. आपल्याला डांबर गोळी जास्त टाकायची नाही, 1 डांबर गोळीसुद्धा खूप होते. आणि आता जसं हे पाणी गरम होत जाईल ना, तसं ही डांबर गोळी यामध्ये मेल्ट होत चालेल. आता मी का म्हटलं तुम्हाला की असं भांडं घ्या की जे तुम्ही नेहमी वापरत नाही, कारण जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये ही डांबर गोळी टाकतो तर तेव्हा ह्या डांबर गोळीचा म्हणजे ह्या पाण्याचा इतका स्ट्रॉंग स्मेल येतो डांबर गोळीचा की ह्या भांड्याचा जे आहे स्मेलसुद्धा तुम्ही 2 ते 3 वेळेस तुम्ही घासल्यानंतर जाईल. त्यामुळे मी म्हटलं असं भांडं घ्या. त्यानंतर तुम्हाला फक्त 1 कापूर घ्यायचा आहे, 1 कापूरची वडी घ्यायची आहे, ती टाकायची आहे. आता आपल्याला गॅस तिथपर्यंत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत ही जी काही डांबर गोळी आहे ती यामध्ये मेल्ट होत नाही. आता बघा, तुम्हाला पाण्यावरती एक तेलकट असा थर दिसत असेल, तर ती जी काही डांबर गोळी आहे ती आता मेल्ट व्हायला लागली आहे. जास्त बिलकुल टाईम लागत नाही, अगदी उकळा आला की लगेच ही मेल्ट होऊन जाते. काय करायचं तुम्ही, जर अर्ध्याच्या वर ही मेल्ट झाली असेल तर गॅस बंद करायचा आहे. बघा, मी गॅस बंद केला. आता हे पाणी गरम असल्यामुळे ही यामध्ये व्यवस्थितरित्या मेल्ट होते. तुम्ही बघणार की जेव्हा तुम्ही हे करत असणार तर घरभर तुम्हाला डांबर गोळीचा स्मेल जो आहे तो येत असेल. बऱ्याचदा जर घरामध्ये खूप कुंभट वास येत असेल तर असंच गरम पाणी करायचं, त्यामध्ये डांबर गोळी टाकायची, कापूर टाकायचा आणि तुम्हाला अशा पद्धतीने त्याला एक उकळी काढून घ्यायची. तुम्ही बघणार घरभर अगदी जो कुंभटवास येत असेल तो पूर्ण नाहीसा होतो आणि त्या जागी तुम्हाला डांबर गोळीचा स्मेल येतो. आता आपण ना हे थोडंसं कोमट करून घेऊयात. जसं हे थंड व्हायला लागतं, या पाण्यावरती ना एक अशी डांबर गोळीची लेअर तयार व्हायला लागते. त्यामुळे फक्त आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे. आता आपण याच्या व्यतिरिक्त ही डांबर गोळी पावडर करून सुद्धा पाण्यामध्ये टाकू शकत होतो, पण बऱ्याचदा जर आपण हे स्प्रे बॉटलमध्ये टाकलं तर स्प्रे बॉटलमध्ये डांबर गोळीचे कण अडकतात. त्यामुळे ही मेथड मला खूप योग्य वाटली आणि यामध्ये कमी डांबर गोळीचा सुद्धा वापर होतो. आता बघा, हे अगदी थोडंसं कोमट झालंय, जास्तही थंड नाही झालं, कोमटसर आहे. आता आपल्याला हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं. तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही जे आहे एखादी कोणतीही प्लास्टिकची बॉटल, त्याच्या जे काही झाकण आहे त्याला होल पाडून ती सुद्धा स्प्रे बॉटल करू शकता. आता यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता, थोडंसं डायल्यूट सुद्धा करू शकता जर हे खूप गरम असेल तर. आणि आपल्याला हे याच्या व्यतिरिक्त आपण हे गाळून सुद्धा घेऊ शकतो. जो काही डांबर गोळीचा वरती थर आहे तो बाहेर नंतर फेकून द्यायचा, कारण ह्या पाण्यामध्ये आता कापूर आणि डांबर गोळीचा व्यवस्थित स्मेल येत आहे. नंतरचं इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये टाकायचं, जे लिक्विड फ्लोअर क्लिनिक तुम्ही वापरत आहात ते तुम्हाला हे लिक्विड यामध्ये टाकायचं आहे. साधारणतः 3 ते 4 चमचे तुम्हाला हे टाकायचं आहे. बस, आपलं हे एक लिक्विड तयार झालेलं आहे. आता हे लिक्विड झुरळसाठी सुद्धा आणि जास्त करून पालीसाठी खूप कारगर आहे. एखाद वेळेस घरामध्ये पाल आली ना तर पटकन हा स्प्रे त्यावरती मारायचा, किंवा मग घरातील जे आपल्या दारं खिडक्या असतात, संध्याकाळच्या टाईमला जास्त करून पाल घरामध्ये येत असेल, दार खिडक्यावरती तुम्हाला हा जो काही स्प्रे आहे हा मारून ठेवायचा आहे. किंवा मग तुम्हाला असं होत असेल की पाल दिसतच नाही पण रात्री ती घरभर फिरते, तर मग जिथे ती फिरते आपल्याला माहीत असतं, तिथे तुम्ही हा स्प्रे एकदा मारून ठेवू शकता. आणि राहिला प्रश्न झुरळांचा, तर जिथे काही कानेकोपरे आहे तिथे तुम्ही हा स्प्रे मारून ठेवा. फक्त हा स्प्रे तुम्हाला डेली मारावं लागेल, कारण डांबर गोळीचा स्मेल हा स्ट्रॉंग असला पाहिजे. त्यामुळे हे जे लिक्विड आपण बनवलं आहे यामध्ये डांबर गोळीचा स्मेल जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो. चला, आता दुसरा प्रकार बघूयात आणि दुसरा उपाय बघूयात. इकडे मी घेतलेली आहे 1 डांबर गोळी. तुम्ही जास्त सुद्धा डांबर गोळे इकडे घेऊ शकता आणि एकदा सुद्धा बनवू शकता. आता याची आपण पावडर बनवून घेऊयात. आणि हे जे काही मी उपाय सांगत आहेत हे उपाय तुम्हाला एकदाच केल्याने रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला झुरळ घरातून घालवायचे असेल तर तुम्हाला हे दर हप्त्याला हाच उपाय रिपीट करायचा आहे, किंवा मी जेवढेही उपाय तुमच्यासोबत शेअर करते, आज जर हा उपाय केला तर एका हप्त्याने दुसरा उपाय करायचा. आता हे जेव्हाही तुम्ही करत आहात तेव्हा तुमच्या घराची व्यवस्थितरित्या साफसफाई असायला हवी, कारण झुरळ घरामध्ये असले तर ते अंडे सुद्धा देतात. ते अंडे व्यवस्थित साफ करायला हवे, नाहीतर ते झुरळ मरतील आणि अंड्यातून दुसरे झुरळ येतील. त्यामुळे तुम्ही जेवढंही कराल ते फेलच जाईल. त्यामुळे घरात आधी साफसफाई करा.
त्या डांबर गोळीची पावडर झाल्यानंतर जे फ्लोअर क्लीनर तुम्ही यूज करत आहात ते फ्लोअर क्लीनर तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. आता किती टाकायचं आहे याची अशी व्यवस्थितरित्या असा लाडू बनला पाहिजे एवढं टाकायचं. एकदाच जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं करत टाकायचं आहे. तुम्ही यामध्ये ना डांबर गोळीसोबत कापूरसुद्धा टाकू शकता आणि तुम्हाला असं वाटत असेल की याने बाइंडिंग येत नाही तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर बेसनाचं पीठ ॲड केलं तरी चालेल किंवा मग बेसनाच्या पिठाऐवजी बोरिक पावडर केलं तर हे अतिउत्तम 100% रिझल्ट देतं. अशा पद्धतीने आपल्याला जसं होईल तसं याला आकार द्यायचा आहे आणि हे 5 ते 7 मिनिटं बाजूला ठेवायचे म्हणजे याला आपण नंतर व्यवस्थित आकार देऊ शकतो. काही दिवसांनी हे व्यवस्थितरित्या ड्राय होतं. 1 हप्त्याभराने तुम्हाला पुन्हा हे अशाच रीतीने बनवायचं आहे. घरामध्ये लहान मुलं असेल तर लहान मुलांसमोर तुम्हाला हे बिलकुल करायचं नाही आणि त्यांना दिसता कामा सुद्धा नाही. आता हे घरामध्ये जेवढेही तुमचे कार्डबोर्ड असतील, लाकडी फर्निचर असेल तिथे तुम्हाला हे आवर्जून टाकायचं आहे. कानाकोपऱ्यामध्ये टाकायचं आहे, जिथे रोज आपला हात पुरत नाही तिथे टाकायचं, कारण बऱ्याचदा कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा जास्त झुरळ आणि अंडे दिलेले असतात. सो अशा पद्धतीने टाका. हप्त्याभराने नेहमी रिपीट करत जा. महिन्याभरात तुमच्या घरातील झुरळ नक्की जातील आणि झुरळ आणि पाली घालवायची असेल तर ही ट्रिक नक्की वापरा. जर झुरळ हे बेसिनमधून येत असेल तर हा एक लाडू तुम्हाला बेसिनमध्ये रात्री झोपण्याच्या आधी टाकायचा आहे, नंतर पाणी टाकायचं नाही. रिझल्ट तुमच्या समोर आहे. संपूर्ण जे काही झुरळ असतील घरातले ते स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने नक्की मरून पडतील आणि घरामध्ये जर पाल येत असेल तर ती पालसुद्धा घरातून नक्की बाहेर जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. फेसबुकवर बघत असताना लाईक आणि फॉलो करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.